राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू झाल्याचं बघू शकतोय आपण। मात्र हे जे आंदोलन आहे, हे जो मोर्चा निघालेला आहे तो पोलिसांनी अडवलेला आहे आणि सध्या ही दृश्य बघतोय, महिला सुद्धा यामध्ये जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा राहुल गांधी यांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर हे जे आक्रमक झालेले सगळे खासदार आहेत त्यांनी हा धडक मोर्चा काढलेला आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा निघणार आहे। ही दृश्य आपण थेट लाईव्ह दृश्य बघतोय। दिल्लीतून शरद पवार, संजय राऊत यांची सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग त्यांचाही बघायला मिळतोय। जवळपास या आंदोलनामध्ये 300 खासदार यांचा सहभाग। मात्र त्यांचा जो मोर्चा होता, आंदोलन होतं, हे पोलिसांनी अडवल्याचं बघू शकतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। संसदेपासून इंडिया आघाडीच्या या मोर्चाला सुरुवात झाली। मतांच्या चोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि त्यानंतर इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आयोगाच्या कार्यालयाबाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। राहुल गांधी आपल्याला दिसत आहेत, अनेक खासदार दिसत आहेत, त्यांच्या समवेत हा निघालेला मोर्चा आपण बघू शकतोय। तर संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा निघणार आहे। आक्रमक खासदार एकवटलेले आहेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुद्धा उपस्थिती, सोबतच या मोर्चामध्ये शरद पवार, संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती दिसते। आयोगाविरोधात 300 खासदार एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत धडक मोर्चा हा आयोगाच्या कार्यालयापर्यंत धडकणार आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। 2 दृश्य आहेत। पोलिसांनी जेव्हा हा मोर्चा अडवलेला होता त्या दरम्यानचे हे दृश्य आणि स्वतः जे राहुल गांधी आहेत त्यांच्या नेतृत्वात हा इंडिया आघाडीचा मोर्चा, ही 2 दृश्य आपण ताजी बघू शकतोय। ही आपण बघतोय पोलिसांकडून खरं तर सगळ्या जे खासदार आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्याकडून हा मोर्चा अडवला गेलेला आहे। मात्र जे कार्यकर्ते आहेत ते ऐकत नाहीयेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत। निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती। निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा जो आरोप होता तो राहुल गांधी यांनी केलेला होता। अनेक आरोप खरं तर राहुल गांधी यांनी केलेले होते आणि त्यानंतरच इंडिया आघाडीकडून या आंदोलन करण्यासंदर्भात घोषणा झाली आणि आजच हा धडक मोर्चा निघतोय। हे दृश्य आपण बघतोय। अनेक खासदार एकवटलेले आहेत आणि संसदेपासून इंडिया आघाडीच्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। एसआईआर वापस लो, एसआईआर वापस लो, एसआईआर वापस लो, एसआईआर वापस लो। गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है। तर आपण हे दृश्य बघतोय। निवडणूक आयोगाबाहेर सुद्धा कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे। संसदेपासून इंडिया आघाडीच्या या मोर्चाला सुरुवात झाली ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहेत आणि त्याआधीची ही दृश्य, थेट लाईव्ह दृश्य ही सध्या आपण बघतोय। अनेक जे खासदार आहेत ते एकवटलेले आहेत। आक्रमक पवित्र त्यांच्याकडून घेतला जातोय। जोरदार घोषणाबाजी केल्या जात आहेत। महिलांचा सुद्धा सहभाग आपण यामध्ये बघू शकतोय। जो निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप केलेला होता राहुल गांधी यांनी, अनेक पुरावे सुद्धा त्यांनी दिलेले होते त्या संदर्भातले आणि त्यानंतर इंडिया आघाडीकडून हा आक्रमक पवित्रा। आजच्या मोर्चाला ही सुरुवात संसदेच्या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली। अनेक खासदार हे हळूहळू जमू लागल्याचं आपण बघू शकतोय। आता मोठ्या प्रमाणात जे खासदार आहेत ते एकवटलेले आहेत। नागरिकांचा सुद्धा यामध्ये सहभाग दिसतोय। जवळपास 300 खासदार एकवटल्याचं आपण बघू शकतोय। शरद पवार, संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती आहे। निवडणूक आयोगाबाहेर ज्या ठिकाणी करत हा जो मोर्चा धडकणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। तर संसदेच्या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। जोरदार घोषणाबाजी प्रत्येकाकडून केली जाते। निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत। पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्याकडून हा जो मोर्चा आहे हा अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। त्यांना थांबवण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र मोठ्या संख्येने आहेत ते खासदार आहेत ते एकवटलेले आहेत। आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला जातोय। जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत। राहुल गांधी यांच्या प्रमुख नेतृत्वात या मोर्चाची घोषणा केली गेलेली होती आणि आज तो मोर्चा निघतोय। निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा
राहुल गांधी यांनी आरोप केलेला होता, त्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। अनेक जे पुरावे होते ते त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केलेले होते आणि त्यानंतर इंडिया आघाडीकडून आजच्या दिवशी या मोर्चाची घोषणा केली गेलेली होती आणि तसा तो नियोजित मोर्चा निघतोय। अनेक जे खासदार आहेत ते एकवटलेले आहेत। राहुल गांधी यांची स्वतः ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। सोबतच प्रियांका गांधी सुद्धा आपल्याला दिसतायत। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार, संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती आहेत। संसद भवनच्या परिसरातून हा जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाला आता आक्रमक स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे, कारण जोरदार घोषणाबाजी प्रत्येक खासदाराकडून केली जाते। यामध्ये आपण बघू शकतोय काही नागरिकांचा सुद्धा समावेश आपल्याला दिसू शकतोय आणि घोषणाबाजी करत जे खासदार आहेत ते एकवटलेले आहेत। सोबतच ज्या ठिकाणी हा जो मोर्चा धडकणार आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत, त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। दृश्य आपण बघतोय। खरं तर पोलीस आवरण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जे कार्यकर्ते आहेत, खासदार आहेत, ते ऐकण्याचं काही नाव घेत नाहीये आणि हे जे बॅरिकेड्स होते ते त्याच्याकडून त्यावरून जे आहेत ते खासदार जाताना बघायला मिळत आहेत। पोलीस सुद्धा त्यांना सावरण्याचा प्रयत्न आपण करताना बघू शकतोय। कैसा लोकतंत्र है। इलेक्शन कमीशन चोर है, चोर है, चोर है। इलेक्शन कमीशन देखिए, तमाम जो कांग्रेस पार्टी के नेता हैं, इंडिया अलायंस के तमाम जो नेता हैं, वो किस तरह से संघर्ष कर रहे हैं। पुलिस प्रशासन इनको आगे जाने से रोक रहा है। तस्वीरों में आपको राहुल गांधी जी भी दिखाई देंगे और जिस तरह से SIR हो रहा है और वोटों की चोरी पूरे देश में हो रही है, उस पर प्रदर्शन चल रहा है शांतिपूर्ण तरीके। तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। पोलीस करत अडवण्याचा प्रयत्न करतात। मोठ्या संख्येने जे आहेत खासदार एकवटलेले आहेत, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस सुरक्षा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात। अनेक खासदार जमलेले आहेत, त्यांच्याकडून या मोर्चाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय। यामध्ये जवळपास 300 खासदार त्यांचा सहभाग। इनका सारा खुलासा जो हुआ है वो इलेक्शन कमीशन के सामने रख के अपनी बात रखना चाह रहे हैं, लेकिन ये लोग मेंबर्स को यहीं अरेस्ट करके यहीं रोक के मिलने नहीं दे रहे हैं। चुनाव कमीशन के पास हमारी बात तक रखने के लिए नहीं जाने देते हैं, क्योंकि इनके मन में चोर है। अगर कुछ गलत आने जाने के लिए मौका नहीं मिलेगा, किसको मिलेगा? नहीं। लोकतंत्र के लिए आवाज उठाने का, अगर चुनाव कमीशन को मरना चाहता हूं, मैं मरना चाहता हूं, छोड़ दो मुझे। डेमोक्रेसी का कत्ल बर्दाश्त नहीं। तर आपण बघू शकतोय ही दृश्य आहेत। शरद पवार यांची उपस्थिती या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळते। आम्हाला आमच्या मागण्या मांडायच्या आहेत, मात्र त्या कोणी मांडू देत नाहीये, असं आक्रमक पवित्र असं आक्रमक मागण्या आहेत त्या प्रत्येक खासदाराकडून समोर येत आहेत। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं हे आंदोलन सुरू झालं। संसद भवनाच्या परिसरातून हे आंदोलन सुरू झालं ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा जो मोर्चा आहे इंडिया आघाडीचा तो धडकणार आहे। तर मोठ्या संख्येनं खरं तर जे आहेत पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आहेत, जे या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत। मात्र जे आंदोलक आहेत ते काही ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत। निवडणुकीमध्ये मतचोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता। त्यानंतर आता इंडिया आघाडीकडून या मोर्चाची घोषणा झाली आणि तसा हा मोर्चा आजच्या दिवशी निघतोय। मोठ्या संख्येनं खासदार जमलेले आहेत आणि त्यामध्ये अनेक नागरिक सुद्धा आहेत, त्यांचाही समावेश आपण बघू शकतोय। रस्त्यावर अनेक जे आंदोलनकर्ते आहेत ते बसलेले आहेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। हातात बॅनर घेऊन अनेक जे कार्यकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत। राहुल गांधी यांच्या प्रमुख नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली, त्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती दिसते। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार, संजय राऊत यांची सुद्धा उपस्थिती दिसते। निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। आमच्या मागण्या आम्हाला मांडू द्या असं म्हणत आक्रमक पवित्रा हा प्रत्येक आंदोलनकर्त्यांकडून घेतला जातोय। सोबतच प्रियांका गांधी यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला दिसते। पोलीस प्रत्येकाला अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते आक्रमक झालेत।
We, democratic forces, together we are fighting for the justice. On Bihar, everywhere. വലിയ കൊള്ള കണ്ടുപിടിച്ചിട്ട് ഒരക്ഷരം പറയാൻ കഴിയാതെ ഇലക്ഷൻ കമ്മീഷൻ നാണം കെട്ടി നിൽക്കുന്നു. भैया जी पहले ही बैरिकेड लगा दिया गया। भैया जी भैया जी भैया जी ബിജെപി ഒഴിച്ചുള്ള तर आपण बघितलेलं होतं नुकतंच खासदार प्रियंका गांधी होत्या, त्यांच्या समवेत अनेक महिला आंदोलनकर्त्या होत्या, त्यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. जे अनेक खासदार आहेत त्यांच्या समवेत आंदोलनकर्ते सुद्धा जमलेले आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. संसदेपासून इंडिया आघाडीच्या या मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता आक्रमक वळण या आंदोलनाला प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे.